आजपासून 2000 वर्षापूर्वी एका धर्माची सुरुवात झाली. जगातल्या प्रत्येक मोठ्या चळवळीला, प्रत्येक विचारधारेला आणि प्रत्येक धर्माला एक निश्चित तारीख आणि एक संस्थापक आहे. पण इथेच एक प्रश्न येतो जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी दडलेला असतो, पण आपण कधी त्याचा पाठपुरावा करत नाही. आपण बोलतोय सनातन धर्माबद्दल. तुम्ही याला हिंदू धर्म म्हणू शकता, तुम्ही याला भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणू शकता. पण जर हा जगातला सर्वात जुना धर्म आहे तर याचा संस्थापक कोणीच नाहीये का? जर संस्थापक नाही तर हे एवढं मोठं ज्ञान आलं कुठून? या फक्त जुन्या कथा आहेत की यामागे असं सत्य दडलेलं आहे जे काळाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे? आज या महासिरीजच्या पहिल्या भागात आपण इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर पडून त्या अनादी सत्याला डिकोड करणार आहोत. सनातन आणि धर्मचा नेमका अर्थ काय, आणि हा धर्म बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा काय, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया. खंड 1. संस्थापकाचं रहस्य आणि अनादी सत्य. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल बोलतो तेव्हा आपण एका संस्थेबद्दल बोलतो. पण सनातन धर्म स्वतःला फक्त धर्म म्हणतो, रिलिजन नाही. आणि इथेच सगळा गोंधळ संपतो. तुम्हीच विचार करा, तुम्हाला कोणी विचारलं की गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी बनवला, किंवा ऑक्सिजन शिवाय कोणी का जगू शकत नाही? एखादा वैज्ञानिक असं म्हणेल का की मी हे बनवलं? नाही, तो म्हणेल मी याचा शोध लावला, म्हणजे मी फक्त हा नैसर्गिक नियम शोधून काढला. सनातन धर्म अगदी तसाच आहे. ही कोणत्याही एका व्यक्तीनं किंवा समूहानं बनवलेली थिअरी नाही. हे तर सृष्टीचं नियम आहेत, निसर्गाचं नियम. हे ज्ञान कोणी सुरू केलं नाही तर ते नेहमीपासून अस्तित्वात होतं. संस्कृतमध्ये याच स्थितीला अनादी म्हणतात, म्हणजे ज्याला कोणतीही सुरुवात नाही, जो काळाच्या पलीकडचा आहे. जेव्हा हे ब्रह्मांड बनलं, जेव्हा पर्वत आपल्या जागी स्थिर झाले, जेव्हा नद्यांना वाहण्याचा मार्ग मिळाला, त्याच वेळी हे नियमही अस्तित्वात आले. आपल्या महान ऋषी मुनींनी, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ध्यान आणि तपश्चर्येत घालवलं, त्यांनी हे नियम निर्माण केले नाहीत, तर त्यांनी आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यात या शाश्वत सत्यांना अनुभवले आणि मग ते सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवले. त्यामुळे हे नियम माणसानं बनवलेले नसून ते ईश्वरी आहेत. हाच सनातन धर्माच्या अनादी असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. खंड 2. सनातन आणि धर्म. 2 शब्दांचा खोल अर्थ. जर हा धर्म अनादी आहे तर मग याचं नामकरण कसं झालं? या नावातच त्याचं संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं आहे. पहिला शब्द आहे सनातन. याचा अर्थ होतो शाश्वत किंवा इटर्नल. जी गोष्ट वेळेनुसार बदलत नाही. सूर्य नेहमी पूर्वेकडूनच उगवतो, हा एक सनातन नियम आहे. हे नियम हजारो वर्षापूर्वीही तसेच होते आणि आजही तसेच आहे. ते सत्य कायम राहते. दुसरा शब्द आहे धर्म. इथेच सर्वात मोठा गैरसमज होतो. धर्माचा अर्थ फक्त पूजा अर्चा किंवा देवपूजा नाही. धर्माची मूळ संस्कृत व्याख्या सांगते, जे धारण केले जाते. म्हणजे तो मूळ आधार जो एखाद्या वस्तूला, समाजाला किंवा व्यक्तीला त्याच्या योग्य रूपात टिकवून ठेवतो. एका राजाचा धर्म आहे न्याय करणे. मुलाचा धर्म आहे आई वडिलांचा आदर करणे. माणसाचा धर्म आहे सत्य बोलणे आणि करुणा ठेवणे. ही ती कर्तव्य आहेत, ते आचरण आहे जे माणुसकीला जिवंत ठेवतात. तर या दोन्ही शब्दांना एकत्र जोडल्यावर अर्थ होतो ते शाश्वत नियम, जे या संपूर्ण विश्वाला आधार देतात आणि त्याला चालवतात. हा कोणताही पूजा करण्याचा मार्ग नाही, तर जीवन जगण्याची एक नैसर्गिक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. खंड 3. 4 आधारस्तंभ. जीवनाचा मूलभूत नकाशा. जर ही जीवनाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर मग तिची 4 सर्वात महत्त्वाची कार्य किंवा आधारस्तंभ काय आहेत?
या 4 गोष्टी प्रत्येक सनातन धर्मीच्या जीवनाचा मूलभूत नकाशा तयार करतात. 1. धर्म, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. ही तुमची ड्युटी आहे. तुमची जी सध्याची भूमिका आहे त्याप्रमाणे तुमची कर्तव्य पूर्ण निष्ठा आणि नैतिकतेने पार पाडा. दुसरा आहे कर्म. ही फक्त कृती नाही, तर हे ऊर्जेचे नियम. जे तुम्ही या विश्वात पाठवाल ते व्याजासकट तुमच्याकडे परत येईल. कोणी देव किंवा माणूस हा नियम बदलू शकत नाही. तिसरा आधारस्तंभ आहे पुनर्जन्म. विज्ञान सांगते ऊर्जा कधीच संपत नाही, फक्त रूप बदलते. सनातन धर्म सांगतो आत्मा देखील रूप बदलते. हे शरीर म्हणजे फक्त एक तात्पुरतं घर आहे. जोपर्यंत आपल्या कर्मांचा हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेते. हे आपल्याला प्रत्येक क्षणाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. आणि चौथा, अंतिम ध्येय आहे मोक्ष. या जन्म मृत्यूच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होणे हेच जीवनाचं अंतिम गंतव्यस्थान आहे. आणि हा मोक्ष आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपल्याला या सृष्टीच्या संपूर्ण सत्याचं अंतिम ज्ञान होतं. तर पहिल्या भागात आपण पाहिलं की सनातन धर्म कोणत्याही माणसानं स्थापन केलेला धर्म नाही, तर हा सृष्टीचा अनादी नियम आहे. हा आपल्याला जीवन जगण्याचा एक सरळ आणि तार्किक मार्ग देतो. पण इथेच पुढचं रहस्य सुरू होतं. जर हे नियम अनादी आहेत तर हे आपल्यापर्यंत पोहोचले कसे? कोणत्या ग्रंथात हे सत्य पहिल्यांदा लिहिलं गेलं? तो कोणता नॉलेज बँक आहे ज्यामुळे आपल्याला कर्म, धर्म आणि मोक्षाचं ज्ञान मिळालं? याचं उत्तर दडलेलं आहे सनातनच्या सर्वात मोठ्या खजिन्यात, वेदांमध्ये. पुढच्या भागात आपण त्याच अल्टिमेट नॉलेज बँकला डिकोड करू. वेदास, द अल्टिमेट नॉलेज बँक, जिथे सगळे नियम, सगळे तत्वज्ञान आणि सगळं ज्ञान पहिल्यांदा जगासमोर आलं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया दुसऱ्या भागात.